नमोस्तु तुभ्यं. हस्तामलक या ग्रंथामध्ये 12व्या क्रमांकाचा श्लोक बाळ हस्तामलक विश्वगुरु शंकराचार्य यांना आत्मस्वरूपाचं विश्लेषण करत असताना सांगतात. घनच्छन्न दृष्टिर्घनच्छन्नमर्कं यथा निष्प्रभं मन्यते चातिमूढा तथा बद्धवद्भाति यो मूढद्रष्टि स नित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा स नित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आत्म्याचे सर्व व्यापकत्व दृष्टियाळ आभाळाले तेने जन नयन आच्छादिले जने विपरीत भाविले मनती आच्छादिले रविबिंब. आकाश आपल्या दृष्टीनं सूर्याचं दर्शन प्रत्येक जीवाला त्याच्या अंतःकरणामध्ये होत असतं आणि त्याच्या दृष्टीसमोर जर ढग आलं तर त्या ढगाच्या अडचणीमुळं सूर्याचं दर्शन प्रत्यक्ष होत नाही. मग त्याला वाटतं, तो काय म्हणतो की सूर्य झाकला गेला. हे बोलणं चुकीचं आहे. आधीचा सूर्यप्रभाहीन सामर्थ्य नाही अतिदीन सुदीन तो म्हणती दुर्दिन. हे भावना पूर्ण जनांची भावना अशी आहे की आज दिवसच चांगला निघाला नाही. दिवस चांगला आहे, तुझी दृष्टी चांगली नाही, तू दृष्टी बदल, दिवस चांगला आहे. तसं तुम्ही तुमच्याबद्दलचं जे मत आहे ते बदला. तुम्ही चांगलेत, स्वरूपानंच चांगले आहेशी तो अंगी डोळे उघडी. तुम्ही अंगानंच चांगले आहेत, अंगानंच परमात्मा आहेत. फक्त तुम्ही त्या विवेकाचे डोळे उघडा. आता उघडी डोळे जरी तुझा अद्यापी न कळे की मातेची या खोळे दगडाला पोटाशी. आपण का आईच्या पोटाला आलेले दगड आहेत का? नाही ना. मग तुम्ही परमात्मा आहे असा तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही परमात्मा आहे असा अनुभव आहे असं लक्षात आणून देणारे शास्त्र उपलब्ध आहेत. असे लक्षात आणून देणारे सद्गुरू गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर उपलब्ध आहेत. आणि आपण ज्यावेळेस शास्त्र ऐकायला बसतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये त्या शब्दाचे अर्थसुद्धा उकल होतात. याचा अर्थ आपल्यावर अंतःकरण कृपा